नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. सगळ्यांचं स्वागत करते पहिल्यांदा आपल्या हक्काचं चॅनल नाथ संस्कृतीचा, ज्या चॅनलवर आपण हक्काने भगवद्गीता शिकत आहोत, भगवद्गीता शिकतो आहोत. त्याच्यावर आपलं सगळ्यांचं स्वागत करते. अगोदर आपण श्रीमद भगवद्गीता शिकता शिकता इतरही स्तोत्र आणि अष्टक शिकण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आपण पांडुरंग अष्टक शिकलो, नंदकुमार अष्टक शिकलो, देव्यापरात नाही सॉरी अन्नपूर्णा स्तोत्र शिकलो. आणि आणखीनही काही जे आपल्याला अवघड वाटतात ते शिकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आता आपले सध्या रामरक्षा चालू आहे आणि भगवद्गीता पण चालू आहे. 2 श्लोक भगवद्गीतेचे एका व्हिडिओमध्ये आणि 2 श्लोक रामरक्षेचे, असा आपला क्रम चालू आहे. आणि दर रविवारी 4 वाजता आपण लाईव्ह पण असतो, लाईव्ह पण गप्पा मारतो आपण. तर सगळ्यांनी कृपया व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण बघितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. अगोदरच आपल्याला संस्कृत अवघड विषय वाटतो आणि त्याच्यातून गीता संस्कृतमध्ये आहे. आणि मी पुरेपूर माझ्या याने मी पूर्ण 100% माझे प्रयत्न देण्याचा मी प्रयत्न करत आहे. तरी कृपया समजून घ्या. समजत नसल्यास कमेंट जरूर करा. तुमच्या कमेंटचा जरूर मी विचार करेन. तर घेऊया आपण श्रीमद भगवद्गीता 4था अध्याय. 4थ्या अध्यायातले आपले 13 आणि 14 हे 2 श्लोक आज घेणार आहोत आपण. 11 आणि 12 मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. 13 आणि 14 आज घेणार आहोत. सुरू करूया श्रीमद भगवद्गीता 4था अध्याय. कृपया सगळ्यांनी पुस्तक समोर ठेवा, ज्यांनाही शिकायची इच्छा आहे त्यांनी. आणि पुस्तक समोर ठेवून वळीवर बोट ठेवून आणि कान व्हिडिओकडे ठेवून शिकण्याचा प्रयत्न करूया. तर घेऊया आपण 4थ्या अध्यायातला 13वा श्लोक. चातुर्वर्ण्य मया सृष्टम, चातुर्वर्ण्य मया सृष्टम, चातुर्वर्ण्य मया सृष्टम, गुणकर्म विभागशः, गुणकर्म विभागशः, चातुर्वर्ण्य मया सृष्टम, गुणकर्म विभागशः, चातुर्वर्ण्य मया सृष्टम, गुणकर्म विभागशः, तस्य कर्तारमपि मां, तस्य कर्तारमपि मां, तस्य कर्तारमपि मां, तस्य कर्तारमपि मां, विद्धय कर्तारमव्ययम्, विद्धय कर्तारमव्ययम्, विद्धय कर्तारमव्ययम्, चातुर्वर्ण्यं मया सृष्टं, गुणकर्म विभागशः, तस्य कर्तारमपि मां, विद्धय कर्तारमव्ययम्. पुढचा श्लोक घेऊया आपण 14वा. न मां कर्माणि लिम्पन्ति, न मां कर्माणि लिम्पन्ति, न मां कर्माणि लिम्पन्ति, न मां कर्माणि लिम्पन्ति, न मे कर्मफले स्पृहा, न मे कर्मफले स्पृहा, न मां कर्माणि लिम्पन्ति, न मे कर्मफले स्पृहा, न मां कर्माणि लिम्पन्ति, न मे कर्मफले स्पृहा, इति मां यो भिजानाति, इति मां यो भिजानाति, इति मां यो भिजानाति, कर्मभिर्न सबध्यते, कर्मभिर्न सबध्यते, न मां कर्माणि लिम्पन्ति, न मे कर्मफले स्पृहा, इति मां यो अभिजानाति, कर्मभिर्न सबध्यते. 2 श्लोक घेतले आपण, 13 आणि 14. आता मागचे 3 घेऊ आणि आजचे 2, असे आपण 5 श्लोक पुन्हा एकदा घेणार आहोत. तर मागचे आपण 10 पासून सुरू करूया, 10व्या श्लोकापासून.
ओम श्री परमात्मने नमः. अथ अथ चतुर्थो अध्याय. आता तर रोज म्हणतोय ना पंचदशो अध्याय, म्हणून ते सततच तोंडात येतं. तर चौथा अध्याय आपला चतुर्थो अध्याय. श्री भगवान वाच. 10 पासून सुरू करतोय आपण. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रितः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावमागतः ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः. क्षिप्रं हि मानुषी लोके सिद्धिर्भवति कर्मजा. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः. तस्य कर्तारमपि मां विद्धय कर्तारमव्ययम्. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा. इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. 14 पर्यंत घेतले आपण आज चौथ्या अध्यायातले. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ जास्त मोठा होतोय त्याच्यामुळं माझं मी आटोक्यात घेते. धन्यवाद.